नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे देव. आपण बघा देव पाटील व्लॉग्स. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मला बघत असाल, कारण की मी 1 ते 1.5 वर्षानंतर व्लॉग बनवतो आहे. आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, आज स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट बाईक मी घेतो आज. तर मी वेदांत आहे सोबत, त्यानंतर भावेश आहे आणि रोनित दादा आणि भावेश गुरु. तोंड दाखव भाई. तर आम्ही लोक चालू आहे बाईक गेला. आता दिव्यात आहोत, दिव्यातनं निघालो आहे. ठाण्याला शोरूम आहे आपला बजाजचा. तर चला जाऊया. काय काय झालं? अरे तुम्ही लोक उलटा दिशा टाकली कलव्याच्या साईडला आणि तुम्ही लोकांनी कलव्याच्या साईडला टाकली आणि आम्ही मी तुला बघतो हा पाठी आम्ही इथे बघतोय आणि भाईच्या चौकावरती ट्रकवाला टाकली. ट्रकवाला पण आमच्याकडे बघत नव्हता. ट्रकवाला पण आमच्याकडे बघत नाही. आपण पट्टेल भाई अशी बॉम्ब 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 सुसा. भाव्याला स्टोरी सांगायला सांगायचं. फायनली आम्ही लोक आलोत बजाजला. कसं वाटतंय मित्रा? मित्र मला खूप छान वाटतंय. आमच्या मित्राकडे येते गाडी. ओके वेदांत, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. हा भावेश कुठे राहिला काय माहिती, अजून नाही आला. काय कर हा हेल्मेट कसं वाटेल मला? त्याला विचाराले काय रे बोल. गाण दिसेल सांगा ना. लहान दिसले चालेल पण तुला तोच पाहिजे. माझ्या गाडीला सूट होईल ब्लॅक अँड रेड. तू नवीन घे बघ, असा वाला घे ब्लॅक वाला. हा तुला सूट होईल. कलरला पण सूट होईल, कलरला पण सूट होईल आणि गाडीला पण सूट होईल. पूर्ण ऑल ब्लॅक आहे गाडी. अरे माझा असा नव्हता, माझा पिंक होता. माझा कलर चेंज व्हायचा. हा चेंज होतो कलर. आता नाही होत. आता त्याचं एक्सपायरी आले. त्यांनी लय वापरत त्याला. झालाय तो टाकायला. मी सेम नाही घेऊन द्यायचा तू. मी ब्लॅक घेऊ की ब्लॅक अँड रेड घेऊ? अंड्याचा नको. तो बुलेटचा खूपच बकवास वाटतो. हा पे ना. हा हा पे टोपी सारखा. काय चांगला वाटतं. हा वाटतं चांगला. माझ्या गाडीवर सोडेल. तुला सगळ्या सुटवाय, तुला हा पण सुटवाय. कुठला? हा हा तर आपलाच आहे रे. हे सेक्सी वाटतं ब्लॅक, ऑल ब्लॅक. तर फायनली मित्रांनो आपण घरी आलो आणि जर गाडी बघाल तर ही बघा किती मस्त वाटते. आणि घरातले कोणी नव्हते आले, जसं तुम्ही बघितलं असाल. सर्व मित्र लोक गेलो आम्ही. तर घरातले आता रेडी होत आहेत. दीदी दीदी पटेली मारते. मम्मी इथे आहे, डॅडी आहेत, मावशी आहे. सावी कुठे आहे? हिडक हिडक. हाय कर हाय कर हाय कर सर्वांना. हाय कर. आणि हा एक छोटीशी अपडेट. तुम्ही लोकांनी बघितलं असाल मी मराठीत ब्लॉग बनवतोय. याच्या आधीचे जे ब्लॉग बघितले असाल तर ते हिंदीमध्ये होते. पण सडनली असं झालं की कधी मी बाहेर फॅमिलीसोबत जायचो किंवा फ्रेंडसोबत जायचो तर ती लोक मराठीत बोलायची, मी हिंदीत बोलायचो. तर ती वाईब नव्हती मॅच होत. तर यापुढे जेवढेही आपले ब्लॉग असतील ते मराठीत असतील. अपडेट आहे. सकाळी आपण गाडी तर घेतली, बट आम्ही लोक सर्व फ्रेंड्स मीन्स भावेश हे भावेश अनिकेत दादा, विशाल भाई, सुचिता, प्रीती से आहे. ओके. देन आम्ही लोक रायगडला चाललो आहे. तर एक छोटासा अपडेट देत होतो की आता आपली नवीन गाडी तर आलेली आहे. त्यानंतर अनिकेत दादाची बुलेट आहे आणि देन भावेशची गाडी. भावेश दादा पूजा करतोय बाहेर जायच्या आधी नेहमीप्रमाणे. ब्रो थोडंसं पुढे ना. अरे थोडं पुढे ना. तो मनापासून एकदम तो हे झालाय, गुंत झालाय. मोरया. चला एव्हरीवन रेडी? काय थोडंसं एक्साइटमेंट दाखवा. चला. तर मित्रांनो आता आम्ही अशा प्रकारे रेडी झालो. मस्त गोप्रो घेतलाय, हेल्मेटला माउंट केलेला आहे. आपली गाडीचा फ्युलअप सकाळीच केला होता जेव्हा गाडी घेतली. तर गाडी फुल पूर्ण आहे. सुचिता माझ्या पाठी बसले, विशाल अनिकेत दादांसोबत बसले आणि ते दोघं फ्युलअप करायला गेलेत. हा फर्स्ट फ्युलअप असणार आहे आय थिंक. रायगडला जासपर्यंत. रायगड मला वाटतं एकविरा पण कवर करू आपण. संडे जाणार. हां तर 5 मिनिटांनी हेल्मेट काढतो. 5
ॲक्च्युली हेल्मेट काढला मी कारण की खूपच सफोकेटेड होत होता. काढता काढता काय झालं? हा आणि हेल्मेट काढता काढता थोडासा माझा मास्क पडलेला तर खराब झाला. सो फॉरगेटेड. हां ब्लॉगच नाही ते ना ब्लॉगमध्ये पाहिजे हे असे मित्र आहेत ना नालायक. आम्ही नालायक. मग एक तर लेट करतात ब्लॉगमध्ये पण येत नाही. अरे जर तुला निघायचं आहे हा. तर तुझे हेल्मेट पाहिजे, तुला ग्लोव्ह मेन पाहिजे, म्हणजे सगळं काय पाहिजे. आम्ही येऊन पूर्ण 1 तास झाला. माझ्या ब्लॉगमध्ये मला रोस्ट करणार आहात हा yes. ऑब्विसली. चुकीचं आहे. हां तर ॲक्च्युली सकाळचा ब्लॉग आता आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. सकाळी गाडी परचेस केली तुम्ही लोकांनी बघितलं असाल आणि आता संध्याकाळी आम्ही निघालो आहोत रायगडसाठी. तर आता पहिले आपण विशालच्या घरी जाणार आहोत. साळवे. ओके साळवेमध्ये जाणार आहोत जे की रायगडपासून किती असेल 30-40 असेल तुझं गाव. 30-40 किलोमीटर असेल. तर इथे बॅग्स वगैरे काढू फ्रेश हो थोडंसं. एक घेतला तर माझ्या मते म्हणजे माझं तरी पर्सनली मत आहे की 1 आवरचा पॉवर नॅप घ्यायचा कारण की मला खूप नीड आहे. काल पुण्यावरून आलो मी 3 वाजता. त्यानंतर सकाळी मॉर्निंगला खूप लवकर उठलो आहे. तर मला असं वाटतं की 1 आवरचा पॉवर नॅप घेऊ थोडं सर्वांना बेटर वाटेल. या लोकांचं हे लोक रडतात की नको घेऊया टाईम वेस्ट होईल पण घ्यावं लागेल. आणि मला आता डोळ्यांना त्रास होते मला इरिटेट झालं. सो पॉवर नॅप घेऊ. सुखरूप घरी जायचंय. हिला सुखरूप घरी जायचं. आम्हाला मरायचं आहे आम्ही मरायचं काय बोलू यार. तर ठीक आहे चला ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. ही ना मकापासून फक्त बकवास करते. तिला कधीपासून बोलतोय चालवतो ना हा पोरगा काय सांगू. तुला कधी भेंडी वाट भेंडी. मी कधीपासून बोलतोय की ब्लॉग सुरू कर थोडंफार तरी व्हिडिओज काढ. फास्ट चालवायची नाही. मी असा मोबाईल पकडू तर अशीच जाईल मागे. ठीक आहे ना मोबाईल देऊन जा आता फक्त एवढं कर. हे लोक इथे आहेत. प्रीती भावेश कसं वाटतंय मित्रांनो कसं वाटतंय. फील गुड ब्रो. ओके तर आम्ही आता एक 5-10 मिनिटात पनवेलला पोहोचू. जो आपला कलंबुलीचा सिग्नल आहे ना तो क्रॉस केला आहे. आणि तर मित्रांनो आता आपण पलसपे क्रॉस करून थोडासा एक होल्ड घेतला आहे कारण की भावेश नाही कोणी तू घेतला ना होल्ड का रे मित्रा काय आलं क्रॅम्प आलाय. ओके मी कुठे घेतला होल्ड रे. मग कोणी घेतला विनाकारण थांबवलं आम्हाला. हिने घेतला. दुखा लागला आता. मोठ्या मनाची माणसं. भावेश कसं वाटतंय. मस्त मस्त वाटतंय ना. भावेश थोडासा मूड खराब झालाय असं वाटतंय मला. नाही ना काय भावेशला थंडी वाजते. भाव्याला भूक लागल्यावर मूड खराब होतो. ए अरे काय करूया जेवणाचं. मला असं वाटतं की कोल्हाडला जाऊया. मॅगी घेतली काय. अरे भाई मॅगी घेतली रली. आता मध्ये दुकान कुठे दिसेल तिथे थांबा. रोहाला जाऊ ना झोपूया का रोहाला घरी कोण नसेल. भेटन रोहायला. रोहाला जायचं का घरी झोपायला. गप्पे ए, नको. चुप. टीव्ही आहे ना. टीव्ही नाही टीव्ही कसला पाहिजे तुला. टीव्ही कसला पाहिजे नको जाऊच्या गावी. तुझं मत बोल. आई तुम्ही काय बोलत होता की आता डायरेक्ट गडावरती जायचंय. सॉरी हे बंद कर. हा हा विषय घ्या क्लिअर करा. हा विषय क्लिअर करा. काय आता सर्वांनी जाऊया. कोणता विषय. डायरेक्ट रायगडावर जायचं. पॉवर नॅप एक छोटासा नॅप घ्यायला पाहिजे मला असं वाटतं. हा 3 आवर्स तरी मिनिमम. हे लोक ना जळतायत. काय आलं तुला थोडा वेळ आपण रेस्ट. काय म्हणते ढोंगात दुखा लागल्या काय नाही. आईचा घोमीने अपलोड करणार आहे तुझं डुंगन बिंगन. हे काय झालं कॉमन हेल्मेट. ही लोक ना जेवढे गाडी नाही चालवते ना तेवढा ब्रेक घेत आहेत. परत एकदा ब्रेक घेतला. एवढे आळशी लोक आहेत ना प्रत्येक 15-20 किलोमीटर नंतर ब्रेक. काय रे काय आलं चपाती कोण काय बोलली खाणार. काय बोलली तू दिसत नाहीयेस माकडा. चपाती कोण कोण किती खाणार. एक चिकन मला फुल पापी लोक. चिकन पापी लोक आहेत. लोक नॉनव्हेज खात आहेत. नॉनव्हेज लोक नॉनव्हेज खात आहेत. आपण तोंडाने बोलतो. तोंडाने बोलतो बाई. तोंडाने बोलतो. मसाला चला ऑर्डर येते आमची. ही ऑर्डर देते. काय ऑर्डर करते. चपाती चिकन मसाला चिकन. आणि काय बोलायचं ह्याच्याबद्दल. मला चवळीची भाजी चपाती. आणि मला चण्याची. ऑर्डर दादा दादा फडका फडका फडका. तुमचं तोंड बघून मला वाटतं तुम्ही वडापाव मागवणार. वडापाव आणि तुम्हाला हे पाणीच चुकून आलं वाटतं तुमच्या टेबलवर. आता बघ ओरिएंटेशन बरोबर आहे ना. ॲक्च्युली खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय ना तर ओरिएंटेशनचा प्रॉब्लेम होतोय. हात पण वॉबल होते थोडासा शेक होतोय. तसं नाही. आणि ॲक्च्युली काय होतं माहिती आहे स्टार्ट आणि एंडचा थोडासा प्रॉब्लेम होतोय. ती सवय तुटली आहे ना
1-1.5 वर्षानंतर करून देतात, तर थोडंसं पार्टीमध्ये फ्लक्च्युएशन होतं. आणि हां, जेवायला थांबलोय आणि आपण काय म्हणतो मटर पनीर विथ चिकन. आणि हे लोक जे पापी लोक आहेत हे 4 जण, आम्ही 2 जण कोकणी नाही, पापी लोक आहेत. कोकणी तर आम्ही आहोत. हट, हा बघ, हा पण एक पापी आहे. हे लोकांनी नॉनव्हेज मागवलं. व्हेज आहे ते. जीभ तुझी ना, तुझ्यापर्यंत ठेव. हे व्हेज आहे. तर आम्ही लोकांनी व्हेज मागवलंय, अनिकेत दादा आणि मी. तर मला वाटतं 2 तासाचा अजून होती आली, इतर थोडंसं गेली होती. प्रीती नीट बाईक हा सांभाळून जा, हा जास्त स्पीडला नका गाडी घेऊन जाऊ. हवा जास्त. काकाला बसवायचं, काकाला बोलायचं ना बसवायचं गाडीवर. कोण? देव काकाने नंबर घेतलाय. हा मी तर म्हणतो त्यांना ग्रुप मध्ये पण ऍड करून टाक. हा म्हणजे सकाळ सकाळ ते शुभ सकाळ. मी ग्रुप मधलं पहिले लिहितोय, एक शुभ सकाळ केलं तर. एवढं टॉक्सिक, एवढं टॉक्सिक मी नसतं ऐकून घेतलं. काय एवढं टॉक्सिक बोलताय ती लोक. ट्रेन मध्ये चालतं. चालतं, चालेल मग. आणि मला नाही चालणार. काय एक्स्ट्रीमला मला जावं लागेल. तुला नाही चालणार का? तू का मज्जा मस्त चालते. चालते ना, ठीक तुला आहे. चालते? काय बोललेस ना, आता रेकॉर्ड झालंय. तर फायनली मित्रांनो, आपण लोक पोहोचलो आहोत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आपण. आणि लिटरली मला वाटतं 4 ते 5 तास गेले. हे लोक टाइमपास पण करत होते, खूप ठिकाणी थांबले पण होते. त्यानंतर जेवायला थांबलो, तिथे पण 1 ते 1.5 तास गेला. तर भाई कसं वाटतंय? हे जे तोंड बघा, हे बघा तोंड बघा, इथं तोंड बघा. हे लोक काय बोलते माहिती आहे का? नाही नाही, माझं तोंड चांगलंच वाटतंय, मी फ्रेश अजून. ही लोक म्हणत होते की डायरेक्ट चढूया, म्हणजे जाऊया, बॅग्स ठेवूया. विशालचं घर आहे इथे, तर विशालच्या घरी जाऊन बॅग्स ठेवून लगेच जाऊया आपण. म्हटलं 1 तासाचा पॉवर नॅप घेऊया. आणि आता ही लोकच बोलतात की 5-6 वाजता उठूया. एकदम से वक्त बदलते, जज्बात बदलते. गरीब गोष्ट मला बोलत लगेच जाऊया. ह्याच्यात एनर्जी आहे. हे बघा तोंड बघा, यांची तोंड. हा बघा, हा बघा, हा हे बघा, ह्याचं तोंड बघा. चला आता मला वाटतं प्रीतीच आहे फक्त थोडीशी ही आहे की बाबा चला जायचंय. किती उद्या ये चालत तिथनं. चला, तर आता आम्ही लोक जातोय विशालच्या घरी. विशालचं गाव इथून काहीतरी 17 वगैरे असेल, कसं 17 किलोमीटर. तर विशालच्या घरी जातोय आणि मस्तपैकी झोपून घेणार आहोत, कारण की 5 वाजेपर्यंत आम्ही 5 किंवा 6 वाजेपर्यंत निघणार आहोत. तर फायनली आपण आलो आहोत माणगावला. हा असं विशालचं घर आहे. आणि सर्वात बेस्ट थिंग की समोरच गाड्या लागल्यात, म्हणजे कुठे लांब नाही लावल्यात. तर उठल्या पहिले गाड्या बघणार आहोत आम्ही लोक, कारण की खूपच खराब झाल्यात. उठल्या म्हणजे झोपायचं की नाही? झोपायचं नाही आहे ना, गाडीचा पहिला दिवस आहे. गाडीचाच पहिला दिवस आहे. आणि धनाधन आपटत आणलं गाडी. घर दाखवते ना मित्रा, हाऊस टूर दे. अरे तू दे, काय देऊ? तुझं घर आहे ब्रो. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि आम्ही लोक थोडंसं गावचा टूर घेतोय. हे घर वगैरे बघा, एकदम मस्त वाटतंय. वाईब येते गावाला ऍक्च्युली. या एकदम असं छान वाटतंय. काय बाबा ऍक्टिंग करतोय माझी, कर मित्रा. नाही बाबा, तू पण पुढे जा. तू पण पुढे जा. मी बाबा सर्वांना पुढे घेऊन चालतो, सोबत घेऊन. सॉरी, आम्हाला मागे. आणि तुम्ही मागेच राहा बाबा. तू पाठीच राहा माझ्या. तू तर 1 किलोमीटर पाठीचा. हे तू कुत्र्यावर मागे राहिला. कुत्र्यांना आम्ही उभंच नाही करत. मस्त वाटतं असं एकदम. आणि हा मगाशी विंचू बघितला, व्लॉग करणार होतो पण माझी हातभर फाटलेली, त्यामुळे ती शिवत बसलो मी. व्लॉग करायला भेटला नाही मला, नाहीतर व्लॉग झाला असता. कंटेंट होता मस्त. सध्या मी फ्लॅश मारतो खाली.